नाही म्हणता न आल्यामुळे स्वतःची होणारी घुसमट. समाजात वावरताना आपण अनेकदा पाहतो की काही माणसे अत्यंत मनमिळाऊ, कष्टाळू आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. वर करणे हे गुण खूप चांगले वाटतात. पण जेव्हा हे गुण स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या किमतीवर येतात, तेव्हा मानसशास्त्रात याला पीपल प्लीजिंग किंवा इतरांना सतत खुश करण्याची वृत्ती असे म्हणतात. आजच्या या लेखात आपण एका केस स्टडीच्या माध्यमातून ही समस्या, त्याची मुळे आणि त्यावरील उपाय समजून घेणार आहोत. सुमित, वय वर्ष 32, एका नामांकित IT कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत. स्वभावाने अत्यंत शांत, हुशार आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा. सुमितला गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक थकवा, निद्रानाश आणि चिडचिड जाणवत होती. त्याला सतत वाटायचं की आपण कुठेतरी अडकलो आहोत, पण बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. सुमितचे काम 5 वाजता संपायचे, पण त्याचे सहकारी आणि बॉस त्याला 5 वाजता नवीन काम द्यायचे. जरी सुमितला घरी जायचे असेल किंवा त्याला खूप थकवा आला असेल, तरी तो तोंडावर हसून "हो, मी करेन" म्हणायचा. त्याला भीती वाटायची की नाही म्हटले तर बॉसला काय वाटेल किंवा सहकारी आपल्याला अकार्यक्षम समजतील का. रविवारी सुमितला आराम करायचा असायचा, पण नातेवाईक किंवा मित्र काही ना काही कामासाठी त्याला बोलवायचे. मनात प्रचंड राग असूनही तो चेहऱ्यावर खोटे हास्य आणून त्यांच्या कामाला जायचा. हळूहळू सुमितच्या मनात इतरांबद्दल प्रचंड राग साचू लागला. त्याला वाटू लागले की मी सगळ्यांसाठी एवढे करतो, पण माझ्यासाठी कोणीच काही करत नाही. या रागाचा उद्रेक अनेकदा चुकीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ त्याच्या पत्नीवर किंवा स्वतःच्या आरोग्यावर होऊ लागला. सुमितच्या वागण्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले असता त्याच्या या पीपल प्लीजिंग वागण्यामागे काही खोलवर रुजलेली कारणे समोर येतात. ही केवळ स्वभावाची गोष्ट नसून ती एक वर्तणूक समस्या आहे. सुमितच्या मनात खोलवर अशी भीती होती की जर त्याने कोणाला नाही म्हटले तर ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करणार नाही किंवा त्याला सोडून जाईल. त्याला वाटायचे की आपले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी समोरच्याला खुश ठेवणे अनिवार्य आहे. सुमितचा आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम हा त्याला स्वतःबद्दल काय वाटते यावर नसून इतर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात यावर अवलंबून होता. जेव्हा मी कोणासाठी काहीतरी करतो तेव्हाच मी चांगला माणूस आहे, अशी त्याची धारणा झाली होती. नाही म्हटल्यावर समोरची व्यक्ती रागावेल किंवा वाद होईल या कल्पनेनेच सुमितला धडकी भरत असे. हा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी तो स्वतःच्या गरजांचा बळी देत असे. मानसशास्त्रात याला फॉन रिस्पॉन्स, धोका टाळण्यासाठी शरण जाणे असेही म्हणतात. थेरपीमध्ये असे दिसून आले आहे की सुमितच्या लहानपणी त्याला चांगला मुलगा म्हणून तेव्हाच वागणूक मिळायची जेव्हा तो पालकांचे सर्व ऐकायचा. स्वतःचे मत मांडले की त्याला ओरडा मिळायचा. त्यामुळे स्वतःच्या गरजा मारून इतरांचे ऐकणे म्हणजेच प्रेम मिळवणे हे समीकरण त्याच्या मनात पक्के झाले होते. सुमितला जेव्हा पॅनिक अटॅक आला तेव्हा त्याने समुपदेशकाची, काउन्सिलरची मदत घेण्याचे ठरवले. त्याच्या उपचारांमध्ये खालील टप्पे होते. सर्वात आधी सुमितला हे मान्य करावे लागले की तो मदत करत नसून भीतीपोटी काम करत आहे. खऱ्या मदतीमध्ये आनंद असतो, तर पीपल प्लीजिंगमध्ये मनात राग असतो. त्यालाही समजले की नाही म्हणणे म्हणजे समोरच्याचा अपमान करणे नव्हे, तर स्वतःच्या वेळेचा आदर करणे होय. सुमितने हळूहळू सीमा आखायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, जेव्हा बॉसने 5 वाजता काम दिले तेव्हा सुमितने सराव करून उत्तर दिले, "सर, मी हे काम नक्की करेन, पण आज माझी वेळ संपली आहे. मी उद्या सकाळी आल्यावर सर्वात आधी हे काम पूर्ण करेन." सुरुवातीला सुमितला हे बोलताना प्रचंड अपराधी, गिल्ट वाटले. त्याचे हात थरथरले, पण आश्चर्य म्हणजे बॉसने ते मान्य केले. आकाश कोसळले नाही. लोकांना नकार दिल्यावर जी अस्वस्थता वाटते ती सहन करण्याची क्षमता सुमितने वाढवली. दुसऱ्यांना खुश करणे ही आपली जबाबदारी नाही, हे त्याने मनाला वारंवार सांगितले. सुमितने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. ज्या मित्रांना फक्त सुमितचा वापर करायचा होता ते दूर झाले, पण जे खरे मित्र होते त्यांनी सुमितच्या नाही म्हणण्याचा आदर केला. यामुळे सुमितच्या आयुष्यातून खोटे लोक गळून पडले आणि नातेसंबंध अधिक पारदर्शक झाले. सुमितची केस स्टडी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. समाजशील असणे आणि मदत करणे चांगले आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या ताटातले अन्न दुसऱ्याला देऊन स्वतः उपाशी राहता तेव्हा ती समाजसेवा नसून स्वतःवर केलेला अन्याय असतो. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे तर तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाही. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे. त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे हे स्वार्थीपणा नाही, तर ती एक गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता त्या दिवशी जगही तुमचा आदर करायला सुरुवात करते. सुमितने हा प्रवास पूर्ण केला. आता पाळी तुमची आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू.
तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.